नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची चकली। तर बघा किती मस्त अशी आपली डबलने ही चकली ही फुलली आहे आणि मस्त अशी कुरकुरीतही तयार होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे। ग्लासाच्या प्रमाणामध्ये बघायचं झालं तर पूर्ण आपला 1 ग्लास भरून हा साबुदाणा मी इथे घेतला आहे। तर हा साबुदाणा आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 वेळेस मस्त असा हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा आपण व्यवस्थित धुतल्यामुळे त्यातील स्टार्च असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि आपल्या चकल्या ह्या खूप छान अशा तयार होतात। तर साबुदाणा धुवून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला स्वच्छ असं पाणी घालायचं आहे। तर बघा अगदी बोटाने बघितलं तर इतकं पाणी आपल्याला साबुदाण्याच्या वर हे ठेवायचं आहे आणि साबुदाणा हा आपल्याला रात्रभर असा भिजवून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या दिवशी आपण साबुदाणा बघतोय, साबुदाणा आपला मस्त असा भिजला आहे। त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये हा साबुदाणा आपण घेतला आहे। तर साबुदाण्यामध्ये आपल्याला अर्ध्या ग्लासापेक्षा कमी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पाणी हे व्यवस्थित आपल्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 4 मिनिटांसाठी व्यवस्थित असं हे वाफवून घ्यायचं आहे। तर बघा 4 मिनिटांनंतर आता आपण बघतोय आपला साबुदाणा मस्त असा वाफवून झाला आहे। अगदी किती ट्रान्सपरंट असा दिसतोय। तर अगदी परफेक्ट असा चकलीसाठी आपला साबुदाणा हा तयार आहे। त्यानंतर इथे बघा मी 1/2 किलो साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे वापरलेत। तर बटाटे मी छान उकडून घेतलेत आणि उकडल्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि ते खिसून घेतलेत। तर बघा अशा प्रकारे आपण बटाटे हे तयार करून घेतलेत। तुम्ही किलोच्या प्रमाणात करणार असणार तर 1 किलो साबुदाण्यासाठी तुम्हाला 2 किलो हे बटाटे घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हा साबुदाणा या बटाट्यामध्ये मिक्स करायचा आहे। तर आपण वाफवलेला साबुदाणा आता यामध्ये टाकून घेतोय। त्यानंतर यामध्ये इथे बघा आपण इथे हिरव्या मिरच्या ह्या वाळवून घेतल्या होत्या, तर त्या मिरचीचा इथे मी वापर केला आहे। तुम्ही इथे लाल तिखटचाही वापर करू शकता किंवा आपली हिरवी मिरची तुम्ही बारीक करून आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ हे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला साबुदाणा थोडा गरम आहे त्यामुळे आधी सराट्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हातानेच याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे। हाताने भिजवल्यामुळे आपला साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स होतो। त्यानंतर इथे बघा आपण आता चकलीचा साचा घेतला आहे। तर यामध्ये आपण चकल्या बनवण्यासाठी जी जाळी लावतो तर तीच जाळी यामध्ये मी लावली आहे आणि साच्याला अजिबात तेल न लावता आपण हा साबुदाणा यामध्ये व्यवस्थित दाबून असा भरून घेतला आहे। त्यानंतर आपण हे झाकण लावून घ्यायचं आणि लगेचच चकल्या पाडायला या घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या किती मस्त अशा या पडत आहेत, कुठेच तुटत सुद्धा नाही आहेत आणि मस्त अशा चकलीच्या साच्यामधून या पडत आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व चकल्या या आपल्या टाकून घ्यायच्या आहेत। तर या चकल्या आपल्याला उन्हामध्ये छान 2 ते 3 दिवस मस्त अशा वाळवून घ्यायच्या आहेत। चकल्या ह्या व्यवस्थित वाळल्या तरच त्या मस्त अशा तेलामध्ये फुलतात। त्यासाठी आपल्याला चकली व्यवस्थित कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे। तर इथे बघा आपल्या सर्व चकल्या या टाकून झाल्यात आणि मी या उन्हामध्ये आता वाळवून घेते। चकल्या थोड्या आपल्या एका साईडने वाळल्यानंतर आपण त्याची साईड ही चेंज करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला चकल्या या सर्व उलटवून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा आपल्याला या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। तर बघा मस्त अशा चकल्या माझ्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये मी कडकडीत अशा वाळवून घेतल्या आहेत। त्यानंतर मी तुम्हाला आता चकल्या या तळूनही दाखवणार आहे। तर बघा आपल्या चकल्या आता पूर्णपणे रेडी या झालेल्या आहेत। तर आपण आता गॅसवर कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवलं आहे आणि तेलामध्ये आपण आता एक चकली ही सोडणार आहोत। तेल छान हे व्यवस्थित असं तापलेलं हवं। त्यानंतर यामध्ये बघा आता आपण चकली घातली आहे आणि ही व्यवस्थित अशी आपण तळून घेऊ। यावर थोडं वरतून असं तेल आपल्याला हे उडवायचं आहे म्हणजे चकली व्यवस्थित अशी तळली जाते आणि ती जर व्यवस्थित तळली गेली
तरच ती खायला अतिशय मस्त अशी कुरकुरीत लागते। तर बघा आपली चकली मस्त अशी तळली गेली आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या उत्कर्ष किचन कट्ट्याला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर बघा आपल्या तयार आहेत मस्त अशा कुरकुरीत चकल्या। तर तुम्हीही नक्की करून बघा आणि कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा। तर चला भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। मस्त अशी आपली चकली ही तयार झाली आहे।